कंप्लीट होतोय. ज्या दोन टीम आहेत ज्यांच्यामध्ये मॅच आहे, ओपनिंग पेअर पाठवायची आणि क्षेत्ररक्षण सजवायचं. दुपारच्या सत्रामध्ये पुन्हा एकदा तमाम लाडक्या क्रिकेट रसिकांचं राहणार प्रीमियर लीग 2021 स्पर्धा मानाची, स्पर्धा सन्मानाची, स्पर्धा राहणार गावाच्या एकतेची आणि अखंडतेची RPL आणि सगळ्यांचंच मनपूर्वक हार्दिक सुस्वागतम. क्षेत्ररक्षण सजवून घ्या. दुपारच्या सत्रामध्ये आमच्यासोबत जोडले जातात एकच वादा मोहन दादा, एक लोकप्रिय समालोचक आणि तेवढे चांगले गायक देखील आहेत. अनेक कवाली त्यांच्या माध्यमातून मी ऐकल्या होत्या सोशल मीडियावरती. मी व्हिडिओ पाहिली, मी देखील थोडा सरप्राईज झालो. आजही कदाचित मोहन दादांची इच्छा असली नक्कीच ऑन लाईव्ह स्क्रीन आपण ती फरमाईश त्यांच्याकडे करू. बघूया गवईसर पूर्ण झाली तर नक्कीच एक वेगळा आनंद, एक वेगळी अनोखी अदा मोहन दादा यांची आपल्याला पाहायला मिळेल. तर क्षेत्ररक्षण कम्प्लिटली सजवायचं. आताच आमच्या मनात सूचना आलेली आहे की तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर आलेल्या संघाला तंटामुक्तीचे विद्यमान अध्यक्ष नामदेवजी पाटील यांनी प्रत्येकी 2500 म्हणजे 2500 रुपयाचं पारितोषिक देणार आहेत. तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर राहणारा जो संघ आहे तंटामुक्ती अध्यक्ष नामदेवजी पाटील यांचं मी मनपूर्वक आभारही व्यक्त करतोय. तर क्षेत्ररक्षण इथे सजवायचं. यश 11 राहणार आणि त्यांच्या विरुद्ध यशवंत स्मृती राहणार यांच्यामध्ये सामना. ऑनफिल्ड अंपायर मैदानाच्या आतमध्ये जात असताना राजेशजी कदम सर आणि त्यांच्या जोडीनं अनिल सर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. ठाणे विभागांना बिलॉंग करणारे ऑफिशियल्स आणि एक ऑफिशियल अंपायर आमचे डोंबिवलीहून बिलॉंग करतात, त्यांचं देखील आम्ही कौतुक करतोय. आज तिसऱ्या दिवसामध्ये RPL अगदी यशस्वी होत असताना, कारण एकही कॉन्ट्रोवर्सी नाही आहे, एकही निर्णय आतापर्यंत चुकला नाही आहे, त्यामुळे स्पर्धा अगदी यशाच्या उंच शिखरावरती आपल्याला पाहायला मिळतीये. सलामीची जोडी देखील टाळ्यांच्या गजरात मैदानावरती दाखल होईल. सेमीफायनल 1 आपल्या समोर आता रंगेल. 3 दिवस ना पैशासाठी ना स्वार्थासाठी, 3 दिवस फक्त राहणार गावाच्या क्रिकेटच्या एकतेसाठी आणि अखंडतेसाठी. अतिशय चांगली संकल्पना RPL 2021. या स्पर्धेकडे पाहिलं ना की मनात कुठेच असा विचार येत नाही की एखाद्या गावाची प्रीमियर लीग आहे. कुठेतरी असं वाटतं की टेनिस बॉल क्रिकेट जगतातली एक भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. कारण हा दर्जा राहणार गावाचा, हा दर्जा त्यांच्या ग्रामपंचायतचा आणि निस्वार्थी काम करणारी ग्रामपंचायत आणि त्यांच्याच माध्यमातून RPL स्पॉन्सर झाली आहे ग्रामपंचायत राहणारच्या माध्यमातून. बऱ्याचशा ग्रामपंचायत आम्ही पाहतो एकेका मतासाठी पूर्ण ग्रामपंचायतमध्ये वादविवाद असतात, बट इथे पूर्ण गाव एकत्रित येऊन गावाच्या नावासाठी ग्रामपंचायत काम करते. या सार्थकतेचा अभिमान आहे आम्हा राहणारकरांना आणि त्या सगळ्या सदस्यांचं, सरपंचाचं, उपसरपंचाचं, कार्यकर्त्यांचं आम्ही पुन्हा एकदा मनापासून कौतुक करतो. कारण पूर्ण जगाला हेवा वाटावा असा एक आदर्श आज राहणार गाव भिवंडी क्रिकेट समोर ठेवतीये. मॅच सुरू होईल. सामना ज्यावेळी सुरू होईल त्यावेळी आपण ऐकूया सुरुवातीच्या काही षटकांसाठी जे आमच्यासोबत जोडले गेलेत तुम्हा आम्हा सर्वांचे लाडके समालोचक, हसता चेहरा नवाबिशान मोहनदादा भोईर यांचा आवाज घेऊन आम्ही तुमच्या समोर येतो. प्रिन्स मूवीजच्या माध्यमातून जे प्रेक्षक आमच्यासोबत जोडलेत त्यांचं देखील हार्दिक स्वागत. राहणार गावाची प्रीमियर लीग आणि सेमीफायनलची पहिली मॅच सुपर 4 मध्ये 4 संघ जे आले त्यांच्यामध्ये SF1 इथे सुरू होत असताना टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय या आपण इन्व्हाइट करू मोहनदादा भोईर यांना. वेलकम टू मायक्रोफोन. धन्यवाद ओमकारजी. अँड बॅक टू नाव क्रिकेट मित्र. दुपारच्या सत्रामध्ये पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून स्वागत करून आपण या क्रिकेटच्या बिग गेमला सुरुवात करतोय.
एका पहिला सेमीफायनलचा सामना आपण पाहतो H11 विपक्षी H1 स्फूर्ती या दोन संघामधून. विन द टॉस अँड फर्स्ट इलेक्टेड फील्ड फर्स्ट. H1 स्फूर्ती या संघ नाणेफेक जिंकतो आणि प्रथम शतरक्षण स्वीकारतोय. पहिल्या षटकाला आरंभ होतोय. गोलंदाज तुम्हाला एक सोडा संदेश असेल. आपले ओनर आहेत मालक आहेत महेंद्र नाईक यांच्याकडे प्रत्येक विकेटसाठी एक 500 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी जाहीर झालेलं आहे. पहिला चेंडू थोडासा ऑनसाईडला घेण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटफळीमध्ये कुठल्या प्रकारचा संपर्क नाही आहे. हलकासा अपील पंच संमत नाही. निर्धावित चेंडू आपण पाहतोय. निर्धाव चेंडू धावसंख्या स्थिर आहे. पुन्हा एकदा गोलंदाज उंच्या मार्गावर बोळ्यावर पंचांकडे गाठ घेतोय. लेफ्ट हँड राऊंडचा मारा करतोय गोलंदाज सदा. स्ट्राईक रोटेटकडे संधी आहे ती विजयाला. फलंदाज थोडासा स्टेपवर जाऊन चेंडूला सुंदरसा ड्राईव्ह वाडिश लॉंग ऑन लॉंग मध्ये मात्र चेंडू उत्तमरित्या कलेक्ट केला होता. भावेश आउटफील्डमधून अतिशय चांगले शतरक्षण करतोय. मात्र तोपर्यंत एक वेल आहे 2 धावा घेण्याचा आणि या 2 धावांनी संघाचा श्रीगणेश होतोय. धावसंख्या होती बिनबाद 2. वेलकम तुकाजी मडवी. कालच्या स्पर्धेतनं ज्यांना आपण पाहिलं होतं निश्चित अंतिम सामन्यामधून ज्यांना खरोखरच ज्यांच्या माध्यमातून प्रेक्षकांचं आणि खेळाडूंचं मनोरंजन झालं होतं. चेंडूला बिकेट घेण्याचा प्रयत्न आणि निश्चित चेंडूवर बॅटमध्ये हलकासा स्पर्श आपण पाहिला होता. इष्टकी दिनेशाचा अतिशय दांडगा चांगला प्रयत्न पाहिला होता. मात्र झेल सुट्टो जीवदान मिळतंय फलंदाज विजय याला आणि याचबरोबर चेंडू मात्र निर्धाव जातोय. धावसंख्या स्थिर आहे. पहिलं षटक प्रगतीपथावर आहे सदा याचं. तुकाजी मडवी कालच्या स्पर्धेतलं खास वैशिष्ट्य ठरलं होतं. अंतिम सामन्यामधून तुकाजी मडवी यांना पाहिलं होतं आणि शेवटच्या क्षणापर्यंत मैदानामधून तग धरून बसले होते. अतिशय चांगला फटका इनफिल्डच्या वरून चेंडूला सुंदरसा प्रहार केला जातो. अतिशय देखणा फटका विजयाच्या बॅटमधून येतोय. एक सुरेख चौकार. अतिशय चांगला फटका आपण पाहिला होता. फलंदाज थोडासा स्टेप आउट झाला होता. पिढवून चेंडूला सुंदर असं बिरकावून दिलं होतं. इनफिल्डच्या वरून एका टप्प्याने चेंडू एक्स्ट्रा कव्हर सीमेच्या बाहेर जातोय. चौकार. फुल्यांचा चेंडू साईडला खेळला जाता मिसफिल्ड केलं जातं. डीप कव्हरला आपण शतरक्षण पाहिलं होतं. मग थोडंसं मिसफिल्ड निश्चित झालं होता. मात्र एक धाव कंप्लीट करण्याची संधी प्राप्त होते. एक धावने संघाची धावसंख्या वाढते ती बिनबाद 7. पहिलं प्रगतीपथावर आहे. राणाल प्रीमियर लीग 2021 या स्पर्धेतला पहिला सेमीफायनलचा सामना मित्र आपण पाहतोय. या दोन संघांनी आतापर्यंत स्पर्धेमधून जबरदस्त आउटस्टँडिंग परफॉर्मन्स केलं. ते दोन संघ आपण पाहतो H11 आणि H1 स्पर्धी. स्वप्नील तांडेक चेंडूला ऑन साईडला खेळलं जातं. अतिशय उत्कृष्ट फटका फुल्यांचा चेंडू आपण पाहिला होता. चेंडूला सुंदरसा ऑन साईडला खेळ होता. आउटफील्ड मधून थोडीशी फेक रॉंग इन आपण पाहिली होती आणि जोपर्यंत चेंडूची फेक येत नाही तोपर्यंत 2 धावा घेण्याची संधी संतोष याला मिळते. संतोष आपलं वैयक्तिक खातं खोलतोय. या 2 धावांनी संघात धावसंख्या पोहोचते ती 9. संतोष याला एक सोडा संधी आहे चालू स्पर्धेमधून. स्वप्नील तांडेल यांच्याकडनं संतोष तुझ्यासाठी सोडा संधी आहे. आपण चौकार किंवा षटकारांच्या अट्रिक्स जातात. तुम्हाला योग्य ते पारितोषिक मला वाटतं 1111 रुपयाचं पारितोषिक तुम्हासाठी जाहीर झालेलं आहे. असा निश्चितच ओमकार अंतिम सामन्यामधून मला वाटतं आपलं समालोचन कमी असेल आणि बक्षिसांचा वर्षाव जास्त असेल. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 9. एक संत आणि सावध सुरुवात आपण पाहतोय. दुसऱ्या षटकाला प्रारंभ होतोय. गोलंदाजीवर समाप्तोय दिनेश. या स्पर्धेतले खास आकर्षक आपण पाहतोय. आतापर्यंत जर बॅटिंगचा आपण विचार केला दिनेश याच्यात 98 धावा ज्याच्या नावावर ओल्डी गोडीचा प्लेअर आहे. चेंज ऑफ पेस परिवर्तन निश्चित. चेंडूची कुठेतरी गती कमी केली होती. फलंदाज थोडासा स्टेप आउट झाला होता. चेंडूची लाईन रीड करू शकला नव्हता. अतिशय चांगला चेंडू निर्धाव चेंडू. धावसंख्या असते. दुसऱ्या षटकाला प्रारंभ आपण पाहतो. गोलंदाज दिनेश ज्यानं फलंदाजामध्ये अतिशय उत्कृष्ट कामगिरी या मैदानामधून केलेली आहे. चेंडूला स्विचिटचा फटका. आता मात्र अतिशय चांगला फटका. लाईन लवकर हिट करतोय. रिव्हर्सचा फटका जर मारत असेल तर चेंडू निवड फार महत्वाची असते. आपण पाहिलं होतं फलंदाज थोडासा शफल झाला होता. चेंडूला रिव्हर्सचा फटका पाहिला होता आणि चेंडू डीप थर्डमॅन सीमाच्या बाहेर जाणारा विजयाच्या बॅटमधून आपण चौकार पाहिलात. या चौकारानं
S11 या संघाची धावसंख्या होती ती 13. दुसऱ्या षटकाला परंबे पुन्हा एकदा गोलंदाज हलक्यात पाडूनचा रनअप घेतो, राईट मोरचा मारा करतो, स्ट्राईक रोटेट करतोय विजय, गोलंदाज दिनेश. चेंडूला ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटमध्ये मात्र निश्चितच व्यवस्थित संपर्क झाला नव्हता. चेंडू स्क्वेअर ऑफ विकेट आपण पाहतोय, डीप स्क्वेअर लेगला चेंडू जातोय, आउटफील्ड मधून इनफील्ड मधून चांगले क्षेत्ररक्षण मिळेल फक्त आणि फक्त एक धाव. धावसंख्या एकाने पुढे सकते 14. प्लीज थोडंसं खेळ आपण फास्टेट करायचंय, वेल जरा कमी घ्यायचे. दिनेश टू संतोष. आता मात्र टेस्टच्या अंदाजाने चेंडूला सोडून दिल्याचं कारण आपण पाहिलं ऑप्शनच्या अतिशय बाहेरचा चेंडू पंच वाईटची खून करतात. एक अमांतर धावणे संघ धावसंख्या पुढे सरकते ती 15. 15 रन लॉस ऑफ विकेट अँड सेकंड ओव्हर प्रोग्रेस. दुसऱ्या षटकाला परंबे फुल्यांचा चेंडू सुंदर ऑन साइडला खेळला जातं, चेंडू मिड विकेट वरून 1 बॉन्स एका टप्प्याने 2 षटकांना बीट करून चेंडू संतोष. तुम्हासाठी अजून एक सुवर्ण संधी आहे. नरेश पाटील यांच्याकडे तुम्हाला चौकारांच्या अटीक साधता तर 555 रुपयाचं रोख पारितोषिक दिले जाणार आहे. फुलेंचा चेंडू निश्चित चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, मात्र फलंदाज या ठिकाणी त्रिफळचित बाद होतोय. लाईन पासून परिपूर्ण विभक्त पाहिला होता. ज्या चेंडूचा समाचार होता तसा मात्र निश्चित घेता आणि संतोष याला पहिलाच फलंदाज बाद होतोय. संतोष नेक्स्ट बॅट्समन. निश्चित या स्पर्धेमधून अतिशय उत्कृष्ट फलंदाजी आपण पाहिली. प्रताप मडवी येतोय. प्रताप मडवी यांना एक सुवर्ण संधी. केतनजी नाईक तुमचे खंदे समर्थक आहेत. प्रत्येक षटकारासाठी तुम्हासाठी एक 500 रुपयाचं रोख पारितोषिक त्यांच्याकडे जाहीर झालेलं आहे. आता स्ट्राईक रोटेट करण्याची संधी त्याने. पुन्हा एकदा दिनेश. फुल्यांचा चेंडू निश्चित चेंडू ऑन साइडला खेळला जातो, चेंडू स्क्वेअर ऑफ विकेट आपण पाहतोय. 2 षटक बीट करून चेंडू जातोय सीमारसेच्या बाहेर चौकार. वेलकम. अमोलजी चांदमारी आपली या स्पर्धेमध्ये मनापासून स्वागत. गेली 3 दिवस निश्चितच या स्पर्धेसाठी ज्यांची आवर्जून उपस्थिती आपण पाहतोय, विद्यमान सदस्य आहेत. दोन षटकांच्या समाप्तीनंतर मित्र धावसंख्या होती 23. प्रतिषटकात आपण विचारले तर 11.50 ची सरासरी आहे. चला प्लीज थोडंसं बेल कमी घ्या, लगेच आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. निश्चित मित्र आपण जी स्पर्धा पाहतोय RPL राणाल प्रीमियर 2021 या स्पर्धेचं आगास अतिशय सुंदर सुरेख अप्रतिम उत्कृष्ट लवण्याचं स्पर्धेचं अतिशय देखणं आणि चिकणं आयोजन आपण पाहतोय. या स्पर्धेला ऑल दी बेस्ट केलं जातं. यूट्यूबच्या माध्यमातून काही प्रेक्षक वर्ग स्पर्धा पाहतात. त्या प्रेक्षकामधून कारिवलीगावचे उत्कृष्ट क्रिकेटर आहेत रवीजी नाईक, या स्पर्धेला ऑल दी बेस्ट करतात. धन्यवाद रवीजी नाईक. प्रत्येक विकेटसाठी संघाचे ओनर महेंद्र नाईक यांच्याकडे प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयाचं रोख पारितोषिक आहे. गोलंदाज तुम्हाला एक सुवर्ण संधी बघा. आज आपल्या निश्चित बँक बॅलन्स वाढणार आहे. आपल्या संघाचे ओनर महेंद्र नाईक यांच्याकडे प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. आणि मला वाटतं निश्चित एक फलंदाज दिनेश याने बाद केलेला आहे आणि दिनेश 500 रुपयाचा मानकरी झालेला आहे.
चेंडूला ऑन साइडला खेळलं जातं. एक धाव पण दुसऱ्या धावेचा प्रयत्न फेक कुठं दुसरी रॉंग एंड झाली. 2 धावा कंप्लीट केल्या जातात. या 2 धावांनी संघाची धावसंख्या होती ती 25. विजयच्या बॅट मधून आपण पाहिल्यात या 2 धावा. तिसऱ्या षटकाला प्रारंभ वैयक्तिक पहिला संगीत. तिसरं गोलंदाज सांभाळतोय प्रणय. संघातील सर्वात महत्वाचा ट्रम्पकार्ड गोलंदाज स्ट्राईक रोटेट करण्याची संधी आहे ती विजय याला. फुल लेनचा चेंडूला आउट ऑफ इनसाइड स्ट्रोक आपण पाहतोय. 1 बाउन्स एका टप्प्याने चेंडू डीपेक्षा सीमारेषेकडे जाणारा चेंडू एका टप्प्याने मात्र आउटफील्ड मधून कलेक्ट केला जातोय. मात्र तोपर्यंत दोन्ही फलंदाजांकडे एक चांगला वेल आहे तो 2 धावा घेण्याचा. आणि या 2 धावांनी संघाची धावसंख्या पुढे सरकती 27. का बॅटिंग होतीये विजयकडनं. कुठेतरी त्याच्याकडे पाहिल्यानंतर मला भरत लोहार, नाझिम गुल्ली अशा टर्नस बॉल क्रिकेटचं जग गाजवणाऱ्या लेजंड खेळाडूंची आठवण झाली. अगदी चांगली बॅटिंग होत असताना आणि म्हणूनच म्हटलं जाताना एक्सपिरियन्स ॲज अ गुड टीचर. आणि या स्पर्धेमध्ये इंडिव्हिज्युअल 100 पेक्षा जास्त धावा आता या फलंदाजाच्या कंप्लीट नक्कीच होण्यापर्यंत येऊ शकतोय. तो म्हणजे बॅट्समन होता दिनेश आणि त्याच्या विरुद्ध आता विजय खेळतोय. म्हणजे दोघांमध्ये अतिशय चांगला बॅटल आपल्याला पाहायला मिळेल. ओव्हर द विकेट फुल टॉस होता. काय म्हणशील मोहन दादा, सध्याच्या घडीला जे इनसाइड आउट 2 चौकार पाहिले, ऑन साइडला ऑन ड्राईव्ह पाहिले, एक परिपक्व क्रिकेट असतं ते कुठेतरी पाहायला मिळतंय या बॅट्समनकडनं विजयकडनं. म्हणून थोडंसं इम्प्रेस करत असताना या मैदानावरती हा 40+ खेळाडू. निश्चितच आपण पाहिलं होतं खरोखर अतिशय चांगले फटके ज्याच्या बॅट आपण पाहिलं. परिपक्व असा खेळाडू एक आणि सिनियर खेळाडू आहे. अनुभव संघाची धावसंख्या होती 28. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय प्रणय. स्ट्राईक रोटेट करतोय प्रताप. चेंडूला अतिशय चांगला फटका. चेंडू वाईट डिश लॉंग ऑन लॉंग ऑफ याच्यामध्ये कलेक्ट केला जातोय. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण आउटफील्ड मधून मात्र दुसरी धाव घेण्याचा आत्मघातकी प्रयत्न. विजय हा फलंदाज या ठिकाणी बाद होतोय. नेक्स्ट फलंदाज भावेश. एक संघातील सर्वात महत्वाचा ट्रम्प कार्ड उत्कृष्ट फलंदाज आहे. या ठिकाणी अतिशय चांगला फटका. मात्र चेंडू फटका फसतोय काय मात्र भावेश आउटफील्ड मधून भावेशाला आपण पाहिलं चांगलं क्षेत्ररक्षण झालं होतं. झेल घेण्याचा अतिशय दांडगा प्रयत्न आपण निश्चित पाहिला होता भावेश याचा. मात्र चेंडू फसवून कुठं लांब पाहिला होता भावेश याला. मात्र अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण. मात्र मिळतील 2 धावा. आणि या 2 धावांनी संघाची धावसंख्या वाढते ती 31. 3 षटकांच्या समाप्तीनंतर मित्र धावसंख्या होती ती 31. आणि बघूया अजूनही येणाऱ्या 3 षटकांमधून हा संघ कुठपर्यंत जाण्याचा प्रयत्न करतोय याचं धावतं वर्णन करण्यासाठी मी आमंत्रित करतोय निश्चितच भिवंडी नव्हे तर ठाणे जिल्ह्यामधून ज्याचं खरोखरच अतिशय नाव उल्लेखनीय घेतलं जातं, आवर्जून नाव घेतलं जातं सध्या क्रिकेटच्या माध्यमातून, अतिशय बोलबाळा ज्यांचा आपण पाहतोय ओमकार शेट्टी. थँक्यू सो मच मोहनदादा भोईर. जाऊया आपण मैदानावरती. 3 षटकांचा खेळ पूर्ण झाला आणि आफ्टर 3 ओव्हर अतिशय चांगल्या स्थितीमध्ये. कारण या स्पर्धेचा नियम असं आहे की पहिली 2 षटकं 40+ खेळाडू बॅटिंग करतील आणि तरी देखील 10ची सरासरी ही चांगली गोष्ट बॅटिंग करणाऱ्या यश 11 राहनाल टीमसाठी. यश 11 राहनालच्या नावामध्ये यश आहे, तर दुसऱ्या बाजूला यशवंत स्मृती राहनाल टॉस जिंकून फिल्डिंग करतोय. आतापर्यंत आपण फलंदाजी जर पाहिली तर विजयनं 16 रन बनवल्या सलामीला येऊन आणि त्यानंतर संतोष त्यांना देखील 6 धावेचे योगदान दिलं. आणि आता प्रताप आणि त्याच्या जोडीनं भावेश चौधरी याला मैदानाच्या आतमध्ये. विलासमोती राहनाल या नावानं एक वेगळाच धूमधडाका या भिवंडी क्रिकेटमध्ये राहिला राहनाल गावाच्या क्रिकेटचा. आणि एक गोष्ट आवर्जून उल्लेख करेल, कारण रायगडचं क्रिकेट ABCD अशा 4 डिव्हिजनमध्ये खेळलं जातं. A डिव्हिजनमध्ये ज्यावेळी भिवंडीच्या काही टीमची वर्णी लागते, रायगडमधले भरपूर ऑर्गनायझर्स आणि असे अनेक पॅकर्स असतात जे आवर्जून आम्हाला कॉल करतात की चिरागमाईची टीम राहनाल आपल्या स्पर्धेमध्ये खेळेल का.
म्हणजे सध्याच्या घडीला बोलबाला महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेटच्या वर्तुळाभोवती या राहनाल गावाच्या क्रिकेटचा आणि त्याच राहनाल गावाचं क्रिकेट डेव्हलप व्हावं, इम्प्रूव्हमेंट व्हावं, त्यासाठी RPL युवा खेळाडूंना संधी देणारी आणि जे अनुभवी खेळाडू आहेत क्रिकेटपासून थोडेसे लांब गेलेत त्यांना क्रिकेटकडे खेचून आणणारी RPL 2021 राहनाल प्रीमियर लीग. आदित्याला बॉलिंग मार्कवर ओव्हर नंबर 4. पहिलं टाकलं सदानंद, दुसरं दिनेश, तिसरं प्रणय आणि आता चौथा विकल्प आदित्य पाहायला मिळतोय. ध्रुवचा रनअप आणि पहिलाच बॉल, वॉट अ शॉट, लॉंग ऑफच्या वरतून इनसाइड आउटचा हा देखना दर्जेदार नेत्रदीपक षटकार, हॉट शॉट ऑफ द मॅच. थोडेसे कुठेतरी बोर होतात त्यांना एंटरटेन करत असताना DJ सूरज, स्वप्नील तांडेल यांच्याकडनं एक प्राइज आहे. जर गोलंदाजांना हॅट्रिक घेतली तर 1111. यावेळी देखील फटका फसला होता, क्षेत्ररक्षण मात्र चांगलं झालं. अगदी जीवाची बाजी लावून फिल्डिंग करत असताना एक खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. कारण माहिती आहे आज RPLचा जो सन्मान आहे, RPL मधली जी चमचमती ट्रॉफी आहे ती आम्हाला उचलायची आहे. आज दरम्यान इथे शुभागमन होत आहे राजू पाटील यांचं. तर स्वागत आहे आपल्या व्यासपीठावरती. RPL 2021च्या भव्य दिव्य व्यासपीठावरती. या स्पर्धेनंतर मला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये कुठेही एखादी प्रीमियर लीग मी पाहिली तर RPL पाहिल्यानंतर प्रत्येकाला सांगेल की आयोजन करायचं असेल तर राहनाल प्रीमियर लीग सारखं करा. कारण मॅन ऑफ द मॅच साठी देखील आपण 2 डिव्हिजन मध्ये मॅन ऑफ द मॅच पाहतो. एक 40+ आणि एक रेग्युलर रनआउटची संधी आणि मैदानावरती फलंदाज बाद होईल. लागलाय हा धक्का प्रतापच्या नावानं बॅटिंग करणाऱ्या यश 11 राहनाल क्रिकेट संघाला फलंदाज बाद. झाली. दुसरी रन घेत असताना फलंदाज प्रताप रनआउटच्या स्वरूपात बाद झाले. आता न्यू बासमन येतो नंबर 5 वरती स्वीकार. अंडर 19 साठी जे क्रिकेट खेळतात ते स्वीकार येत असताना मैदानाच्या आतमध्ये आणि त्यांच्या समोर एक युवा गोलंदाज आदित्य. अजून एक सुंदर फटका, व्हॉट अ ग्रेट शॉट. हा फटका पाहिल्यानंतर आता एकच म्हणावं लागेल, फॉर्म इज टेम्पररी बट क्लास इज परमनंट. आणि या फटक्यावरती गुणवत्ता आणि फलंदाजाचं कौशल्य सगळं काही त्यानं साकारलं आणि अलॉंग द कार्पेट अगदी जमिनीला गुदगुल्या करत एक्स्ट्रा कव्हरला बॉल सीमारेषा बाहेर जातोय. 4 रनसाठी हा चौकार. टीमची टोटल 4 ने पुढे सरकेल. 43 धावफलकावरती आदित्यवरती आक्रमण करत असताना बासमन भावेश चौधरी 3 बॉलमध्ये 11 रनवरती बॅटिंग करतोय. स्विच हिटचा प्रयत्न आणि तो देखील सक्सेस झाला. मात्र क्षेत्ररक्षक आहे डीप बॅकवर्ड पॉइंटला आणि निर्णायक क्षणाला चेंडून दिलंय त्याला वळण आणि बॉल जातोय सीमारेषा बाहेरचं घडवत असताना दर्शन आणि रन साठवतील 4 आणि लगातारचा दुसरा चौकार. आवड मला ज्याची मी त्यालाच आणलं. ओनर आहेत RPL मधील एका संघाचे. थँक्यू सो मच RPL वरती दाखवलेला तुम्ही विश्वास, आमच्या मॅनेजमेंट कमिटीवरती, त्याबद्दल तुमचं मनपूर्वक आभार. ग्रामपंचायत पूर्ण एकत्रित येऊन RPLचा सोहळा आपण एन्जॉय करतोय. अजून एक चांगला फटका, स्वतःला हवेमध्ये पूर्णपणे जम्प केलं. जसा बॉल टॉस झाला तसं चेंडूला दिशा देत असताना डीप बॅकवर्ड पॉइंटला यावी कोणती चूक नाही आहे. अजून 2 रन ऍड होतील आणि 4थं षटक पूर्ण झालाय. 3 ओव्हरमध्ये 31 होत्या. या षटकामध्ये आदित्यनं 18 रन खर्च केल्या
आणि सरासरी आता 12.25 वरती जाऊन पोहोचली आहे. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करणाऱ्या यश 11 राहणार क्रिकेट संघाची 4 ओव्हरमध्ये 49 धावा, 2 ओव्हरचा खेळ अजूनही बाकी आहे. पाहिजे 2 षटकामध्ये किती धावा येतील थोडीशी चर्चा, थोडीशी टीम मिटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये टीम यशवंत स्मृती राहणार आणि बॅटिंग पॉवर प्लेचा इशारा ऑन फील्ड अंपायरच्या माध्यमातून. मागच्या ओव्हरमध्ये 18 कुठल्या मात्र धाव्यांची तहान कुठेतरी पूर्ण झाली नाहीये बॅट्समन भावेश चौधरीची आणि लगेच त्याने इशारा केलाय की आता आपल्याला बॅटिंग पॉवर प्ले इथे हवाय. अजून वेगानं आपल्याला धावा या मॅच मध्ये जमवायच्या आहेत आणि पॉवर प्ले 2 इथे सुरू होईल. एक पॉवर प्ले P1 जो तुम्हाला पहिल्या षटकामध्ये कंपल्सरी पाहायला मिळतो आणि एक चॉईस पॉवर प्ले बॅटिंग पॉवर प्ले जो तुम्ही तिसऱ्या, चौथ्या, पाचव्या, दुसऱ्या अशा 4 षटकामध्ये कधीही वापरू शकता. आणि पुन्हा एकदा जे खेळाडू आपण पाहता एक लाईन मध्ये काही सेंटीमीटरचं अंतर टाकून त्यांच्या ज्या टी शर्ट्स आहेत त्या तुम्हाला सांगून जातात की हे चारही खेळाडू मॅन ऑफ द मॅच ठरलेत. बॉलिंग ट्रॅकवरती अक्षय, नॉन स्ट्रायकर एंडला फलंदाजी करतो स्वीकार, भावेश चौधरी आणि यष्टीरक्षक दिनेश. बॉल तयार, स्वीकार ऑन स्ट्राईक, बॉल हवेमध्ये, झेलची संधी, एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर, कॅच ड्रॉप. म्हटलं जातं कॅचेस विन द मॅचेस, पकडा झेल आणि जिंका हा क्रिकेटचा खेळ. 4 ओव्हरमध्ये 49 तुम्ही खर्च केलेत हे विसरू नका. यशवंत स्मृती राहणार संघ आता तुम्हाला कमबॅक अगदी गरजेचं आहे आणि क्षेत्ररक्षकांनी जर अशा चुका केल्या, गोलंदाजाला साथ दिली नाही तर टार्गेट 6 ओव्हरमध्ये 70 पर्यंत सहज जाऊ शकतं. 2 रन अजून 8 झालेत आणि संघ 50 अप, 51 धावा. शॉर्ट ऑफ लेन, पुन्हा एकदा फटका फसला. यावी झेल थोडस अवघड आहे, थांबले, चेंडूची वाट पाहिली आणि नंतर बॉलला ढकललं बाउंड्री लाईनच्या दिशेनं आणि नंतर बाउंड्री लाईन वरती जाऊन पुन्हा आतमध्ये हा बॉल अडवलाय आणि इथे ऍड झालेत रन 3. जिथे सिंगल मिळणं कठीण होतं तिथे 3 धावा सहज पूर्ण झालेत आणि धावसंख्या 3 ने पुढे सरकत असताना 54, 54 धावा धावफलकावरती. आता स्ट्रायकर एंडला भावेश येतोय. क्या बॅटिंग केली आहे भावेशनं, एक षटकार इनसाइड आउट, एक कवच चौकार आणि एक स्विच हिटचा चौकार त्याच्या बॅट मधून. ओव्हर द विकेट, शॉर्ट ऑफ लेन ऑन साइडला, पूल अँड पॉवरफुल, वंडरफुल, डिलायशियस, मिड विकेटच्या बाहेर भावेश चौधरीच्या बॅट मधून चढवला हल्ला, गोलंदाजाच्या विरुद्ध षटकार. आणि ज्या 2 टीम स्पर्धेंना बाहेर झालेत, आता तसंही तुमचं स्पर्धेमध्ये काय अस्तित्व उरलं नाही तर तुमच्यासाठी एक इम्पॉर्टंट काम आहे की तुम्हाला बाउंड्री लाईन वरती हॉलंड टेस्टची भूमिका कंप्लीट करायची आहे. कारण जिंकला असतात तर तुम्हाला सुपर 4 मध्ये खेळण्याची संधी, चमचमत्या ट्रॉफ्या मिळाल्या असत्या. मात्र आता या उर्वरित जे 3 मॅचेस शिल्लक आहेत त्यामध्ये तुम्हाला हॉलंड टेस्टची कामगिरी करायची आहे आणि या मॅच साठी अथर्व श्रवण 11 ही टीम आणि मैदानाच्या आतमध्ये डंका वाजतोय भावेश चौधरी नावाचा आणि हा फलंदाज सांगतोय सफलता सिर्फ मेहनत की दीवानी होती है, वो किसी की शक्ल देखकर कदम नहीं चूमती. प्रत्येक बॉल वरती यशस्वी होत असताना भावेश चौधरीचे इरादे बॅक टू बॅक 2 षटकार. काठीनं गोंगडे घेऊ द्या किर्र. 66 धावा आणि संजय स्मृती राहणार आणि अथर्व श्रवण 11 राहणार या 2 टीमनं हॉलंड टेस्ट थांबायचं. लक्षात घ्या की तुम्ही बाहेर झालात म्हणून टाळाटाळ करू नका. आपल्याच गावाची क्रिकेट स्पर्धा आहे. तुम्हाला अपयश आलं मात्र तुमचेच काही सहकारी, तुमचेच काही टीममेट स्पर्धा गाजवताना आणि त्यापैकी एक नाव मैदानाच्या आतमध्ये अगदी कॅपिटल लेटर मध्ये आपला क्लास उमटवतोय भावेश चौधरी. अजून एक
थर्ड इन रो भावेश चौधरी ऑन फायर नाव. दुपारच्या सत्रामध्ये सूर्य जेवढा गरम आहे त्यापेक्षा जास्त बॅट तापली आहे बॅट्समन भावेश चौधरीची. बॅटिंग पॉवर प्ले का घेतलाय हे सांगत असताना प्रतिस्पर्धी टीमला आणि एकदा टाय तर व्हायलाच हवा मित्रांनो भावेश चौधरीसाठी, कारण मैदान दणानून सोडलंय भावेश या नावानं. जेव्हा फलंदाजी आणि निश्चित या फलंदाजासाठी प्रताप मडवी यांच्याकडनं 2000 रुपये, नितीन पाटील यांच्याकडनं 500 रुपये. ना बॉलरला इथे भावेश काय सांगता, मोहलती ना दूंगा तुमको बिछड़ जाने की, जिंदगी भर तुम्हें ए रहनाल प्रीमियर लीग याद रखेगी. यावेळी फटका मिस टायमिंग. फायनली 3 षटकारानंतर हा मिस टायमिंग शॉट आणि मिड विकेटला घेतली आहे कॅच आणि फलंदाज बाद होतोय. मित्रांनो जर बॅटिंग आवडली असेल भावेशची तर एकदा टाय नक्कीच व्हायला हव्या, कारण जी बॅटिंग तो करत होता सध्याच्या घडीला 35 धावांनी त्याचा स्ट्राईक रेट देखील अगदी घातक राहिला. आणि सांगत होता भावेश चौधरी या मॅच मध्ये राहणार गावाला लाखो अरमानों को जलाकर हमने शौक पाला है, कोई पूछेगा राहनाल से तो यहाँ का हर एक दिल कहेगा, यहाँ का हर एक दिल भावेश चौधरी का बल्लेबाजी का दीवाना है. वेल प्लेड. असताना 4 रन. तर दोन्ही टीमच्या कॅप्टनना रिपोर्ट करायचं आहे. इथे थोडीशी दुखापत, पाणी घेऊन जा मैदानाच्या आतमध्ये फास्ट. खेळाडूंना विनंती आहे पाणी घेऊन जायचं पटकन, कारण दुपारचं सत्र बॅटची एज घेतल्यानंतर बॉल तोंडावरती जाऊन थोडासा आदळलाय, अशी दुखापत थोडीशी जास्त असते. फर्स्ट एड किट देखील घेऊन जा मैदानाच्या आतमध्ये. त्यामध्ये पेनकिलर टॅबलेट असेल, फक्त टॅबलेट द्या. रिलीज स्प्रेचा वगैरे वापर करू नका. मुळीच डोळ्याजवळ जाऊन बॉल आदळला आणि तिथे विनंती करतो जे खेळाडू आहेत जास्त गर्दी करू नका. एक साईड थोडीशी हवायला जागा राहू द्या मित्रांनो. पुन्हा एकदा रिक्वेस्ट करतो, पूर्ण राऊंड करू नका, थोडीशी जागा ठेवा जेणेकरून जी दुखापत आहे लवकर क्लिअर होईल. तर याच दरम्यान आपण जो वेळ मिळतोय त्यामध्ये नाणेफेकीसाठी इन्व्हाइट करू रिग्नेश इलेव्हन राहणारचे कॅप्टन आणि देवेश सुपर किंगच्या कॅप्टनला टॉस बॉक्समध्ये येऊन RPLच्या सेमीफायनल 2 साठी तुम्हाला सज्ज राहायचं आहे. दुखापत जास्त असेल तर तुम्ही मैदानातून बाहेर येऊ शकता, काही हरकत नाहीये, कारण ही आपली स्पर्धा रिटायर्ड हट तुम्ही होऊ शकता. आणि ते चित्र मैदानाच्या आतमध्ये घडलं. दुखापत थोडीशी जास्त झाली आहे आणि मैदानातून तो खेळाडू बाहेर येत असताना डाव्या हाताचे बॅट्समन होते. बॉल थोडासा अँगल होऊन बॅटवरती आल्यानंतर सरळ जाऊन
अगदी डोळ्याच्या समोर जाऊन आदळला, त्यामुळे दुखापत थोडीशी जास्त झाली. काही हरकत नाहीये. आई जगदंबा तुम्हाला दुखापतीतून लवकर बाहेर येण्याची प्रेरणा देव, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. न्यू बासमन मैदानाच्या मध्ये इंटर करा, कारण आपल्याकडे वेळ देखील अगदी कमी आहे. 2 वाजून मिनिटं झाली आहेत. 5-6 षटकांचे आपण सामने खेळतोय. यानंतर अजून एक सेमीफायनल 2 एक फायनल आपली बाकी आहे. नंतर प्राइज डिस्ट्रीब्युशन या सगळ्याच गोष्टी शिल्लक आहेत, त्यामुळे आपल्याला वेळेवरती देखील लक्ष ठेवायचं. न्यू बॅट्समन भावेश माई, आदित्य बॉलिंग ट्रॅक वरती कुठेतरी 80च्या आतमध्ये थांबवण्याचा प्रयत्न आदित्यला करावा लागेल, कारण 76 धावा धावफलकावरती अजूनही 3 बॉलचा खेळ शिल्लक. अतिशय सुंदर अशी RPL बॉल तयार. इथे फटका चांगला सजवलाय इनफिल्डच्या वरनं. व्हॉट अ ग्रेट शॉट. वीरेंद्र सेहवाग स्टाईल स्लॅश करत असताना जणू काही चापड मारली आहे, चपराक दिली आहे आणि बॉल जातो निघून डीप कव्हरच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर द रो. 4 रन. थँक्यू डीजे. 4 रन ऍड होत असताना 80 ऑन बोर्ड. 80 धावा पूर्ण झालेत. एक मोठं लक्ष सेट करतीये टीम बॅटिंग करत असताना. यश 11 राहणार आणि फायनली हा बॉल बॅट्समनला बीट करून निघून जातो निर्धाव. आता शेवटचा बॉल या इनिंग मधला शिल्लक आहे आणि या दरम्यान इथे शुभागमन होत आहे. आमचे मान्यवर दयानंदजी पाटील साहेबांचं आणि त्यांच्या समवेत आमचे अजून काही मान्यवर राजू चौधरी, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. इनिंगचा अंतिम बॉल हेलिकॉप्टर खोदून काढला. बॉल जातो लंगॉनला. फिल्डिंग मध्ये थोडीशी चूक. 2 धावा पूर्ण झालेत. 3ऱ्या धावेचा मानस. रनआउटच्या स्वरूपात विकेट जाईल आणि 2 धावेच्या मदतीनं 6 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. टीमची टोटल 82 वरती जाऊन पोहोचली आहे आणि 83 धावेचं लक्ष या मॅच मध्ये सेट केलंय. यशवंत स्मृती राहणार संघासमोर बॅटिंग करत असताना यश 11 राहणार क्रिकेट संघानं. राहणार प्रीमियर लीगचा आनंद तुम्ही घेता. तुम्ही विचार करा की प्रीमियर लीग आहे, भरपूर नवीन खेळाडू, 40+ खेळाडू, तरी देखील 6 ओव्हरच्या मॅच मध्ये 82चं टार्गेट सेट झालंय. हीच तर ताकद आहे, हीच तर ओळख आहे राहणार गावाच्या क्रिकेटची. संघर्ष आणि संघर्ष म्हणजेच राहणार क्रिकेट आणि अनेक उलगडे अनेक कोडे सोडवल्यानंतर देखील न समजणारा प्रश्न म्हणजेच राहणारचं क्रिकेट. मी तुर्तास थांबतो. मॅच ज्यावेळी सुरू होईल आधी आपण वळूया सेमीफायनलच्या टॉस कडे, जिथे तुमच्या सोबत सज्ज होतील एकच वादा मोहन दादा. आणि मॅच ज्यावेळी सुरू होईल त्यावेळी कॉमेंट्री बॉक्स मध्ये आमच्या सोबत जॉईन होत असताना महाराष्ट्राचा एक बुलंद आवाज, एक शांत स्वभावाचं सोजळ असं व्यक्तिमत्व आदरणीय डॉक्टर गवी सरांना. थँक्स. धन्यवाद ओमकार. एका महत्वाच्या सामन्याचा नाणेफेक होत आहे. मान्यवरां कक्षामधून मी आवाज देतो महेंद्र नाईक साहेब, त्याचबरोबर पंकजी नाईक. मान्यवर कक्षामध्ये मधून मी आवाज देतो मान्य श्री महेंद्रजी नाईक साहेब, त्याचबरोबर पंकजी नाईक. आपण आपल्या शुभस्ते महत्वाच्या सामन्याचा नाणेफेक करायचं आहे. यस, महेंद्रजी नाईक आणि पंकजी नाईक हे दोन्ही मान्यवर यांना विनंती असणार आपण टॉससाठी टॉस बॉक्समध्ये जायचं आहे. आपल्या उपस्थितीत टॉस होईल. एका महत्वाच्या सामन्यामधून दोन्ही संघामधून नाणेफेक केले जाते. उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते पंकजी नाईक. काय म्हणणं आहे? रिग्नेश RPL ग्राम आणि निश्चित एक्झॅक्ट मला वाटतं तेच पडतंय. मान्यवरांना विनंतीशील आपण मान्यवर कक्षामध्ये जाऊन पुन्हा एकदा विराजमान व्हायचं आहे. धन्यवाद. रिग्नेश, नाणेफेक आपण जिंकलेली आहे. एक महत्वाचा सामना आहे, काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण करायचं. समोरच्या संघात आपण विचार केला निश्चितच या संघाकडे बॅटिंग लाईनअप उत्तम आहे, चांगली फलंदाजी आहे, टॉप ऑर्डरचे फलंदाज आहे, एक फलंदाज फोर्सपटा ज्याला म्हटला जातो तसे फलंदाज आहे. अशा संघाला कुठपर्यंत रोखण्याचा प्रयत्न कराल? कमीत कमी 10 पर्यंत. आतापर्यंत निश्चित आपल्या संघाचा परफॉर्मन्स अतिशय उत्कृष्ट आहे.
अतिशय चांगला परफॉर्म आपण पाहिला. आउटस्टँडिंग परफॉर्म ज्याला आपण म्हणतोय. सांघिक कामगिरी फार महत्त्वाची आपल्या संघाची. महत्त्वाच्या सामन्यामधून तेच सातत्य पाहायला मिळेल. हो नक्कीच. सेमीफायनलचा सामना आहे, महत्त्वाचा सामना आहे. काही नवीन रणनीती किंवा एखादा चेंजेस परिवर्तन? नाही काहीच नाही, जे आहे तेच. धन्यवाद. ऑल दी बेस्ट मित्रा. बंटीची सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे, नाणेफेक आपण हारलात, जर जिंकली असते काय निर्णय असता? नाही, नक्कीच आता जी टीम जिंकते टॉस ती फिल्डिंगच घेते इकडे, तर आम्ही पण फिल्डिंगच घेतली असती. आता मात्र कुठेतरी प्रवाहाच्या अगेन्स्ट जायचं आहे, विरुद्ध दिशेने जायचं, फलंदाजी करायची आहे. जर आपण रिग्नेशच्या संघाचा विचार केला तर या संघाकडे बॅटिंग लाईन चांगली आहे, या स्पर्धेमध्ये परफॉर्मन्स उत्तम आहे. मात्र आजच्या संघाला आपण महत्त्वाच्या सामन्यावरून किती धावांचं आव्हान देणार? तरी आम्ही एक 60च्या वरती म्हणजे 70+ तरी रन झाल्या पाहिजेत आम्हाला. आणि निश्चितच 70+ या धावा सेफ असतील. मात्र त्या धावा करण्यासाठी फलंदाजी फार महत्त्वाची आहे. आणि आता या महत्त्वाच्या सामन्यामधून कोणाकडे जास्त अपेक्षा असेल? तरी 40+ मधून मुकेश आणि वैभव दादा आहेत, या दोघांकडून जास्ती अपेक्षा आहे. आणि नंतर रेग्युलरचे खेळाडू झाले त्यामधून कुणाल नाईक आहे, दीपेश पाटील आहे, यांच्याकडून जास्ती अपेक्षा. आतापर्यंत आपण IPL खेळलात, काय अनुभव आहे? नाही, नक्कीच खूपच चांगला म्हणजे अनुभव आहे. आणि जेवढा पण आयोजन म्हणजे आतापर्यंत झालेला आहे, हा आतापर्यंत कोणत्याच ग्रामीण RPL मध्ये म्हणजे त्यांच्या प्रीमियर लीगमध्ये झालेलं नसेल. खूप ग्रँडच आयोजन केलेलं आहे. धन्यवाद. ऑल दी बेस्ट मित्रा. दोन्ही संघांना मी ऑल दी बेस्ट करतोय. दोन संघामधून नाणेफेक मित्र झालेले. रिग्नेश 11 हा संघ नाणेफेक जिंकतो आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारतोय. आणि देवेश सुपर किंग या संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित करतोय. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद मोहन भोईर. मित्रांनो, यानंतर दुसरा सेमीफायनलचा सामना रिग्नेश 11 राहणार विरुद्ध देवेश सुपर किंग DSK. रिग्नेश 11 राहणार संघ कर्णधार, युवा कर्णधार रिग्नेश पाटील यांनी नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि DSK अर्थात देवेश सुपर किंग संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलं आहे. पण तत्पूर्वी मात्र वळूया आपण सामन्याकडे. क्षेत्ररक्षण लगेचच लावून घ्यायचंय. काय फलंदाजी केलेल्या वेळेसंदर्भात आम्हाला सहकार्य करायचं आहे. खास करून भावेश चौधरी यांनी काय फलंदाजी केली होती. बॅक टू बॅक 3 षटकार मारले होते आणि 35 धावांची तुफानी खेळी केली होती. 8 चेंडूमध्ये 35 धावा अशी तुफानी खेळी केली होती. पुन्हा एकदा सर्व क्रीडारसिक उपस्थित मान्यवर सर्वांचं या स्पर्धेमध्ये मनापासून स्वागत. या व्यासपीठावर मंचावर काही मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित झाले. त्यामध्ये मान्य श्री प्रमोदजी भोईर या ठिकाणी उपस्थित झालेत. आणि आयोजकांच्या वतीने त्यांचं या ठिकाणी विशेष गौरव आणि सन्मान केलं जातं. मान्य श्री प्रमोदजी भोईर, आमच्या गावचे लाडके जावई आहेत आणि आज जावयांच्या स्पर्धेच्या माध्यमातून विशेष गौरवाने सन्मान केला जातोय. त्यानंतर या व्यासपीठावर मंचावर आमच्या गावचे प्रतिष्ठित नागरिक मान्य श्री सुहासजी पाटील उपस्थित आहेत. सुहासजी पाटील आमच्या राहणगावचे एक प्रतिष्ठित नागरिक आहेत आणि त्यांच्या या स्पर्धेच्या माध्यमातून विशेष गौरवाने सन्मान केला जातोय. त्यानंतर या व्यासपीठावर मंचावर उपस्थित लक्षजी तरे यांचा या ठिकाणी विशेष गौरवाने सन्मान केला जाणार आहे. लक्षजी तरे धन्यवाद. तर पुन्हा आपण जाऊया कॉमेंट बॉक्समध्ये. त्या ठिकाणी सज्ज आमचे गुरुवर्य, आमचे मार्गदर्शक, भिवंडी नव्हे तर ठाणे जिल्ह्याचा एक बुलंद आवाज, व्हॉइस ऑफ ठाणे, डॉक्टर मोरेश्वर गवळी सर. धन्यवाद मोहन भोईर. धन्यवाद ओंकार शेट्टे. तर जाऊ एक हाय स्कोरिंग सामना आहे. प्रताप मांडवीसाठी सुवर्ण संधी. आपण झेल घेतला किंवा झेल सोडला तरी 200 रुपयाचा पारितोषिक आणि चेंडू अडवला ते सुद्धा 200 रुपयाचा पारितोषिक. सोडला तरी 200 रुपयाचा पारितोषिक. शशिकांतजी भोईर यांच्याकडून क्या बात आहे. प्रताप मांडवीसाठी सुवर्ण संधी आहे. प्रताप मांडवी यांच्यासाठी सुवर्ण संधी आहे. सलामीची जोडी खेळपट्टीवर. वळूया आपण दिनेश मडवी आणि महेश
अशी नामांकित जोडी आणि पहिलं षटक घेऊन येतोय विजय चौधरी. पहिला चेंडू आणि काय स्वीपचा फटका खेळलेला आहे. चेंडू हवेत आहे, मात्र झेल होण्यासारखी संभावना नाही. मात्र चांगला प्रयत्न म्हणता येईल. प्रयत्न चांगला केला होता, कारण प्रयत्न करणं फार गरजेचं आहे. आणि याचबरोबर 100 धावा दिनेश पूर्ण करतोय. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. दिनेश याच्या नावावर या स्पर्धेमधल्या 100 धावा पूर्ण होत आहेत. गिव्ह बिग हँड. +40चा खेळाडू आहे. आतापर्यंत 100 धावा कुठलेल्या आहेत. विजय याला थोडासा पुढे आला होता, अपील केलं होतं. पायचीच जोरदार अपील केलं होतं. तर पंचांना कुठल्या प्रकारे प्रभाव नाही, अपील फेटाळून लावलं जात आहे आणि पंच इशारा करतायत लेग बाय. एक अवंतर धाव मिळते. धावसंख्या झालेली आहे 3. यश 11 राहणार विरुद्ध यशवंत स्मृती राहणार. दोन संघामधील हा पहिला सेमीफायनलचा सामना आपण पाहतोय आणि जे लक्ष ठेवलेलं आहे 83 धावांचं 13.83 म्हणजे 13 किंवा 14 धावा प्रत्येक षटकामध्ये करायच्या आहेत. विजय राईट आर्म याला पुन्हा इनफिल्डच्या वरून फटका खेळलेला आहे. चेंडू जाते मिड विकेट सीमारेषेकडे. शतक चेंडूचा पाठलाग करताय. चेंडू अडवण्यात यश आलेला आहे, मात्र 2 धावा पूर्ण करतोय फलंदाज महेश. खास करून विजयसाठी एक सुवर्ण संधी आहे. दिनेश याला जर बाद करण्यात विजयला यश आलं तर आमचे प्रदीप पाटील उपसरपंच यांच्याकडनं 500 रुपयाचा पारितोषिक विजय यास देण्यात येईल. क्या बात आहे. धावसंख्या वेगाने वाढते. धावसंख्या झालेली आहे 5. पहिलं षटक मार्गस्थ विजय. ह्याला मात्र चेंडू पडल्यानंतर थोडासा बाउन्स झाला होता आणि कट करण्याचा प्रयत्न टायमिंग साधता आलेला नाहीये. चेंडू जाते थोडासा गलीकडे. तोपर्यंत मात्र महेशला संधी मिळते फक्त स्ट्राईक रोटेट करण्याची. धावसंख्या होते 6. एक विशाल लक्ष समोर आहेत, कारण आपण पाहतोय की 83 धावांचं विशाल लक्ष समोर ठेवलेलं आहे. आस्किंग नांदेड जर आपण बघितलं 13.83 म्हणजे 13 किंवा 14 धावा प्रत्येक षटकामध्ये करावे लागतील जर विजयापर्यंत पोहोचायचं असेल यशवंत स्मृती संघाला. तर याला वाट ए शॉट जबरदस्त फटका, अफलातून फटका, ताकदवर फटका, षटकार. थँक्यू डीजे. क्या बॅटिंग करतोय सर. 40+ खेळाडू या मैदानावरती स्वतःच्या नावाचा दबदबा निर्माण करत असताना म्हटलं जातं ना, जिंदगी का रास्ता कभी आसान नहीं होता, बिना संघर्ष किए या कोई महान नहीं होता. जब तक ना पडे पत्थर पे हातोडे के घाव तब तक पत्थर भी भगवान नहीं होता. आणि अगदी कठीण संघर्ष करत असताना एक 40 वर्षाचा खेळाडू अवघ्या काही मॅच मध्ये 100 पेक्षा जास्त धावा बनवतो. यापेक्षा राहणार क्रिकेटचं चांगलं उदाहरण काय असेल. व्हॉट अ ग्रेट बॅटिंग. मित्रांनो, नक्कीच एकदा जर बॅटिंग आवडली असेल फलंदाज दिनेशची आणि जर त्यानं या स्पर्धेमध्ये गाजवलेलं क्रीडांगण आणि त्यानं केलेला संघर्ष आवडला असेल तर एकदा टाळ्या नक्कीच व्हायला हव्यात दिनेश या फलंदाजासाठी. व्हॉट अ ग्रेट नॉक. शेवटच्या चेंडूवर 2 धावा होत आहेत आणि धावसंख्या वाढलेली आहे. धावसंख्या झालेली 14. राकेशजी गायकवाड विद्यमान पोलीस पाटील यांचं दुपारच्या सत्रानंतर पुन्हा एकदा आगमन झालेलं आपलं हार्दिक स्वागत आहे. अभिमानूजी माळी यांचंही आगमन झालेलं आहे, आपलं हार्दिक स्वागत. नारायणजी पाटील यांचंही आगमन झालेलं आहे, आपलं हार्दिक स्वागत आहे. RPL राहणार प्रीमियर लीग ऑर्गनायझिंग कमिटीच्या वतीने आपलं मनापासून हार्दिक स्वागत. आता जो षटकार मारलेला आहे त्यासाठी महेंद्रजी नाईक यांच्याकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे दिनेशसाठी. दिनेशने काय फलंदाजी संपूर्ण स्पर्धेमध्ये केलेली आहे. 100चा आकडा सुद्धा पार केलेला आहे. पहिल्या षटकामध्ये चांगल्या स्थितीमध्ये, कारण बिनबाद 14 धावा आवश्यक. धाव कधी 13 किंवा 14 धावा करायच्या आहेत. जशाच तसे उत्तर दिलेलं आहे. पहिल्या षटकामध्ये सकारात्मक क्रिकेट बघायला मिळालेले यशवंत स्मृती राहणार संघाकडून.
प्रताप पांडवे यामध्ये चांगला चेंडू फटकारलेला चेंडू जातोय मिड विकेटला. पहिली धाव अतिशय वेगात पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. धोकादायक ठरू शकतोय, मात्र फलंदाज क्रीजमध्ये सुखरूप पोहोचतोय. प्रताप पांडवेसाठी विकेटसाठी 500 रुपये. प्रताप पांडवेच्या गोलंदाजीवर कोणी षटकार मारला त्यासाठी सुद्धा 500 रुपये आमचे शशिकांतजी भोईर यांच्याकडून. प्लेड ऑन त्रिफलाजित 500 रुपयाचा पारितोषिक पटकावलेला आहे शशिकांत भोईर यांनी, जे स्पॉन्सर केलेला आहे प्रताप पांडवे यांनी. प्लेड ऑन झाला होता. फुल्लर लेनचा चेंडू होता. खोलवर टप्प्याचा चेंडू फटका खेळण्याचा फक्त बॅटला स्पर्श करून चेंडू यष्टीवर आदळला होता आणि पहिलं यश मिळतंय ते प्रताप पांडवे असताना पहिलं यश मिळतंय. धावसंख्या 16. नक्की शशिकांतजी भोईर हे सातत्याने पारितोषिक लावतात. विशेष म्हणजे चॉकलेट बॉक्स त्याने स्पॉन्सर केलेला आहे, त्यांचा खूप खूप आभार शशिकांतजी भोईर. प्रताप राईट आर्म हा चेंडू मात्र खेळण्याचा प्रयत्न केलेला नाही, सोडून दिले कारण डाव्या स्टेजच्या खूपच बाहेरून जातोय आणि पंच इशारा करतायत वाईट बॉल. एक अवंतर धाव मिळते. धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 17. पंकज भोईरसाठी प्रत्येक षटकासाठी 500 पारितोषिक शशिकांतजी भोईर यांच्याकडून. याला मात्र ते सुंदर फटका चेंडू होते वाईट ऑफ लॉंग ऑनला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. एक पेक्षा जास्त मिळणार नाही, फक्त एकच धाव. एका धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 18. या षटकामध्ये मात्र आपण पाहतोय कुठेतरी कमबॅक करताना पाहतोय, कारण पहिल्या षटकामध्ये चांगल्या स्थितीमध्ये बघायला मिळाला. यशवंत स्मृती संघ 14 धावा आल्या होत्या. या षटकात मात्र कुठेतरी धावसंख्येला खीळ बसलेले आळा घातलेला दिसतोय. प्रताप पांडवे स्विच इट काय फटका खेळलेला आहे आणि चेंडू जातोय थर्ड मॅन सीमा पार चौकार. काय फटका खेळलेला आहे. स्विच हिट, मी तर म्हणेन स्वीट हिट, गोड फटका. प्रताप याला पुन्हा स्विच हिटचा फटका आणि चेंडू जातोय डीप थर्ड मॅन सीमारेषेच्या बाहेर चौकार आणि पंचांचा नो बॉलचा इशारा. बीमर चेंडू आहे. महेंद्र सुद्धा एक सुवर्ण संधी. प्रत्येक चौकाराला 500 रुपये आणि षटकारासाठी 1000 रुपये. मोहन भोईर नोट करून ठेवायचं आहे. यापूर्वी दिनेश यांनी जो स्विच हिट मारला होता त्यासाठी 1000 रुपयाचा पारितोषिक पटकावलेला आहे. बीमर चेंडू होता. पंच इशारा करतात फ्री हिट, कारण उघडा डोळे बघा नीट, कारण पुढचा चेंडू आहे फ्री हिट. धावसंख्या झाली 27. नेट टू नेट फाईट बघायला मिळते. गोलंदाजाला सुवर्ण संधी. प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयाचं पारितोषिक शशिकांतजी भोईर यांच्याकडून. प्रताप राईट आर्म यावेळेला एक मात्र चांगला चेंडू होता. पूर्णपणे बीट केलेला आहे, पूर्णपणे चकित केलेला आहे. नेट टू नेट फाईट बघायला मिळते, कारण 27 धावा झालेल्या आहेत आणि आस्किंग नंतर आवश्यक धावगती जी आहे ते धावगतीला आपण पाहतोय की स्पर्श केलेला आहे. 13 किंवा 14 धावा या प्रत्येक षटकामध्ये करायच्या आहेत. दीपकजी भोईर आपलं हार्दिक स्वागत आहे. जयचंद्र पाटील आपलं ही खूप खूप स्वागत आहे. दीपकजी भोईर यांनी या स्पर्धेसाठी केक स्पॉन्सर केलेले आहेत. याला होता पुन्हा फुलटा चेंडू होता. एक गोष्ट लक्षात घ्यायची, दिनेश आपण रिव्हर्स अटेम्प्ट केला होता,
दिनेश आपण रिव्हर्स अटेम्प्ट केला होता, स्विचचा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. आमचे पंच जे आहेत ते निष्णात पंच आहेत, लक्षात घ्यायचं आहे. आपण जेव्हा रिव्हर्स अटेम्प्ट करतात तेव्हा आपण कुठल्याही प्रकारे अशी मागणी करू शकत नाहीये व्हाईट बॉलची, कारण आमचे निष्णात पंच आहेत, नामांकित पंच आहेत. विशेष म्हणजे तिन्ही पंचांचं एक असं वैशिष्ट्य राहिलेलं आहे की तिन्ही पंच उत्कृष्ट क्रिकेटर सुद्धा आहेत. दोन षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. 27 धावा झाल्या. दीपकजी भोईर वेलकम. पुन्हा एकदा दुपारच्या सत्रामध्ये आपलं हार्दिक स्वागत. कारण या स्पर्धेसाठी आपलं जे नामांकित केक शॉप आहे, शॉप मधून केक मॅन ऑफ द मॅच म्हणून आपण स्पॉन्सर केलेलं आहे. पंकज भोईरसाठी सुवर्णसाठी 500 रुपयाचं पारितोषिक षटकारासाठी असणार आहे. शशिकांतजी भोईर यांच्याकडून विजय याला फुलटॉसने ट्राय केलेला अतिशय चांगला देखणा फटका बघायला मिळाला. अगदी आंतरराष्ट्रीय खेळामध्ये ज्याप्रमाणे फटका खेळतायत त्याप्रमाणे फटका बघायला मिळालाय. 2 धावा पूर्ण करतोय. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि फलंदाज दिनेश पात. एक गोष्ट आहे की अक्षय चौधरीला सूर्य जर गवसला तर कदाचित या 83 धावा सुद्धा कमी पडू शकतात, कारण 6 चेंडूमध्ये 6 षटकार मारले या स्पर्धेमध्ये अक्षय चौधरी याने. पुन्हा फुलटॉस चेंडू. पंतांचा काय इशारा बघायचा आहे. पंतांचा नो बॉलचा इशारा आहे. भीमर चेंडू. चेंडू अडवण्यात इशारे. 2 धावा मात्र मिळत आहेत. 2+1 3 धावा होत आहेत आणि
पंचांचा नो बॉलचा इशारा. हाईट, यस, बीमर चेंडू आहे. 3 धावा मिळतात. 3 धावांनी धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 39. 39 नेट टू नेट फाईट बघायला मिळते. 83 धावांचा लक्षाचा पाठलाग करताना फ्रीट असणार आहे. यानंतर फ्रीटचा फायदा अक्षय कशा प्रकारे घेतोय बघायचं आहे. आतापर्यंत अक्षयाने धावांची लईलूट केलेली आहे. गितेश माळी आजही विसरलेला नसेल, त्याप्रमाणे अक्षय चौधरी यांनी फटकेबाजी केली होती. फटका खेळला, चेंडू हवेत आणि याच बरोबर फ्रीट असल्यामुळे जीवनदान मिळतंय. 2 धावा मात्र मिळत आहेत. धावसंख्या झाली 41. फ्रीटचा फायदा होतो. 41 निम्मा पल्ला पार केलेला आहे. आमचे एक्सपर्ट स्कोरर ज्ञानेश्वर मुकादम माहिती देत आहेत की 83 धावांचं लक्ष, 41 धावा झाल्यात. म्हणजे जिंकण्यासाठी अजून 42 धावांची आवश्यकता आहे. पण मात्र नेट टू नेट फाईट, कारण तिसरं षटक हे मार्गस्थ आहे. काय सामना बघायला मिळणार आहे असं वाटतं की कट टू कट मॅच. फुलटा चेंडू, लोअर फुलटा चेंडू मात्र फटका खेळलेला आहे. मात्र प्लेसमेंट बरोबर नाहीये, कारण चपळ क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. आकाश भावेश त्या ठिकाणी आहे, चपळ क्षेत्ररक्षक. धावसंख्या झाली 42. नेट टू नेट फाईट, कारण 3 षटकामध्ये 42 आणि उर्वरित 3 षटकामध्ये जिंकण्यासाठी 41 धावा. आणि दुसरी महत्वाची बाजू म्हणजे अक्षय चौधरी खेळपट्टीवर आहे. आणि आपण पाहतोय अगदी पहिल्या सामन्यापासून अक्षय चौधरीला चेंडू हा फुटबॉल सारखा दिसतोय. तर 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली 42. आणि यानंतर 3 षटकामध्ये काय होतंय हे आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी समालोचक कक्षामध्ये सज्ज होत आहेत माझे सहकारी समालोचक. एक युवा समालोचक आहे, पण एक प्रतिभाशाली समालोचक आहेत. कल्याण डोंबिवलीचा गोलंदाबाज ओंकार शेट्टे. थँक्यू डॉक्टर गवई सर. आफ्टर 3 ओव्हर टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 42, अर्ध लक्ष पार झालाय. आणि आता उर्वरित 18 बॉल जे शिल्लक आहेत त्यामध्ये 41 धावेची गरज आहे. का बॅटिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये अक्षय, आणि सुरुवातीला जी बॅटिंग केली दिनेशनं ती देखील विसरून चालणार नाही. सेमीफायनलची मॅच आहे, माहिती आहे दोन्ही टीम्सला. इथनं काही चुका झाल्या तर मैदान सोडावं लागेल, आणि इथनं हा सामना जिंकला तर RPLच्या फायनलमध्ये अगदी थाटात आणि रुबाबात आपण एंट्री करू शकतोय. कारण हा आखाडा आणि हा वाडा राहणारचाच आहे. मग आज इथे राडा कोणती टीम करेल त्यासाठी फायनल मॅचची वाट आपल्याला पाहावी लागेल. तर अक्षयनं विक्रम रचलाय या स्पर्धेमध्ये. 6 बॉल आणि 6 षटकार त्यांना मारलेत, आणि त्यामुळे एकच म्हणेल या खेळाडूसाठी दीपक तो अंधेरे में जला करते, फूल तो कांटों में ही खिला करता है, टक्कर ना बाट मंजिल के मुसाफिर, हीरे तो अक्सर RPL में ही मिला करते हैं. अतिशय चांगली बॅटिंग त्यांना राहणार प्रीमियर लीग मध्ये केली आहे, आणि आता या मॅचची जिम्मेदारी वाढली आहे त्या खेळाडूवरती. पंकज त्याला साथ देतोय. 18 बॉल 41 रनची गरज बॉलिंग ट्रॅक वरती स्वीकारलाय एक अष्टपैलू खेळाडू. अंडर 19चा हा खेळाडू, आणि उत्कृष्ट कामगिरी आतापर्यंत त्याची राहिली आहे क्रिकेट स्पर्धेमध्ये. शॉर्ट ऑफ लेन, पहिलाच बॉल, फटका फसलाय, कॅचची संधी, आणि घेतलाय बाउंड्री लाईनला अगदी चिटकून हा झेल, आणि स्वीकारनं घेतली विकेट अक्षय चौधरीची. फलंदाज बाद, मोठा धक्का. थँक्यू डीजे. कॅप बॉलिंग करतोय स्वीकार. आणि नुकताच जो आपण उल्लेख केला की अंडर 19चा एक असा खेळाडू ज्यानं या स्पर्धेमध्ये चमकदार कामगिरी आपल्या संघासाठी केली आहे, आणि पहिल्याच बॉल वरती आधी काय घडलंय याचा विचार न करता बरोबर जे जाळ रचलं
पॉइंटला फिल्डर सजवला. ऑफस्टिकच्या बॉल बाहेर शॉर्ट ऑफ लेन स्क्वेअर कट करण्यास भाग पडला अक्षय चौधरीला आणि रणनीती आखून अक्षय चौधरीची विकेट इथे स्वीकारणं मिळवली आहे. म्हणून म्हटलं जातं ना, प्रेझेंट इज फ्युचर नॉट अ पास्ट. आणि या मॅच मध्ये अगदी भूतकाळ विसरून बॉलिंग करताना भविष्यकाळ आपलाच हे सांगत असताना बॉलर स्वीकार बॉलिंग करतोय. न्यू बॅट्समॅनला नंबर 5 वरती अजून एक भावेश फ्रंट फुटला येऊन ऑन साइडला ऑन ड्राईव्ह करत असताना मिड विकेटला क्षेत्ररक्षण अगदी चांगलं झालंय. थ्रो देखील तितकासा सुंदर. एक सिंगल अजून पूर्ण होईल आणि या दरम्यान शुभागमन होत आहे आदरणीय नामदेव पाटील यांचं. तर या पण मंचावरती नामदेवजी पाटील आपलं सहर्ष स्वागत आहे राहणार प्रीमियर लीग 2021 मध्ये. स्वीकार तयार ओव्हर द विकेट. यावी फुल टॉस फायदा उचलू शकले नाहीयेत. चेंडू सरस जाऊन थायपॅड वरती आदळलाय. फुल टॉस बॉल होता. संधी अगदी मोठी होती आणि बॉल इथे जातो निर्धाव आणि दबाव आणि दडपण आता थोडस वाढत चाललंय. कारण म्हटलं जातं ना, हवा में ताश का महल नहीं बनता, रोने से बिगड़ा मुकद्दर नहीं बनता, दुनिया जीतने का हौसला रखे दोस्त, एक जीत से कोई सिकंदर नहीं बनता. प्रयत्न करावे लागतील बॅटिंग करताना पंकज आणि भावेशला. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर संधी होती मोठ्या फटक्यासाठी, फायदा उचलू शकले नाहीयेत. स्वीकार चांगली बॉलिंग करतोय. एकापेक्षा जास्त असं काहीच नाहीये आणि एका रनच्या मदतीने अंपायरचा इशारा बाईज आणि रन ऍड होईल एक्स्ट्राच्या स्वरूपानं आणि संघ पोहोचतोय एका धावेच्या आधारावरती 44 धावा धावफलकावर. लक्ष्य 83 रनचं अजून 39 करायच्यात. मॅचला कलाटणी देणारं षटक इथे स्वीकारच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहे. एका तरी फलंदाजाला आता तग धरून बॅटिंग करावी लागेल, लढावं लागेल. गिअर अप होणं इनिंग तितकंस महत्वाचं आहे. कारण 14 बॉल 39 धावा. यावी फुल टॉस फटका उंच हवेमध्ये. क्षेत्ररक्षक आहेत, प्रयत्न चांगले झाले. वॉट अ सेव्ह. काय फिल्डिंग केली आहे. अगदी जीवाची बाजी लावून सांगतीये या मॅच मध्ये टीम. यशवंत स्मृती राहणार आता नाही तर परत नाही. यस, दरम्यान या ठिकाणी आगमन झालेले आहे ग्रामपंचायत राहणारचे विद्यमान सरपंच सन्माननीय राजेंद्र मडवी साहेब यांचं दुपारच्या सत्रामध्ये आगमन झालेले. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम वेलकम अँड सुस्वागतम. नाही, असा सरपंच क्वचितच कुणाला मिळतो जो पूर्ण ग्रामपंचायत एकत्रित ठेवतो. अंपायरचा व्हाईट बॉलचा इशारा आणि पूर्ण ग्रामपंचायतला एकत्रित आणून क्रिकेटसाठी काहीतरी करण्यास भाग पाडतो. हॅट्स ऑफ, सलाम आहे तुमच्या कार्याला. आणि म्हणूनच तर अभिमान आहे राहणार गावाला की आम्ही एक चांगला सरपंच या गावाच्या महत्वाच्या पदावरती निवडून दिलाय. अजून एक फुल टॉस बॉल. एलिव्हेशन कमी आहे. बॉल मिड विकेटला फिल्डर येतोय. कॅचची संधी आणि फलंदाज बाद होईल कारण झेल घेतलाय. मैदानावरती अंपायरचा निर्णय न येताच आरडाओरडा सुरू झाला फिल्डिंग करणाऱ्या टीम कडनं. मात्र अंपायरच्या निर्णयाकडे कुठेतरी तुम्हाला लक्ष द्यावं लागेल. हा फेअर बॉल आहे आणि बॅट्समन ते आउट होईल. अंपायरला देखील प्रश्न पडला असेल, आता आम्ही करू तरी काय. फलंदाज बाद लागला धक्का. येस, सदानंदजी मात्रे यांचं आगमन झालेलं. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचंय. मित्रांनो, वळतोय मी मान्यवर कक्षामध्ये यांचं आत्ताच आगमन झालेलं होतं. ते म्हणजे मुंबई महानगरपालिका विद्यमान नगरसेविका तसेच आरोग्य समिती सदस्य प्रभाग क्रमांक 11च्या नगरसेविका सन्माननीय सौ सारिकाताई मंगेश पवार यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. रमेशजी तरे आपण आपल्या शुभास्ते यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. सारिकाताई मंगेश पवार ज्या विद्यमान नगरसेविका आहेत मुंबई महानगरपालिका व आरोग्य समिती सदस्य आहेत प्रभाग क्रमांक 111, त्यांचं स्वागत आणि सन्मान आपण करायचं आहे. त्यानंतर स्मिताताई पराग ठाकूर यांचंही स्वागत आणि सन्मान करायचं आहे. आकाश पाटील आपण करायचं आहे आपल्या शुभ हस्ते. स्मिताताई पराग ठाकूर यांचंही स्वागत आणि सन्मान करायचं आहे. त्यानंतर मनालीताई संतोष भगत यांचंही स्वागत आणि सन्मान करायचं आहे. मित्रांनो, क्रिकेट असा खेळ आहे, क्रिकेट पासून कोणीही दूर राहू शकत नाही. डॉक्टर, वकील, इंजिनियर, उद्योगपती आणि खास करून महिला वर्ग सुद्धा.
म्हणाले ते संतोष भगत यांचं स्वागत आणि सन्मान. त्यानंतर 40+ क्रिकेट संघटनेत कालिका माता कालवार संघाचे एक अष्टपैलू खेळाडू सदानंद म्हात्रे यांचंही स्वागत आणि सन्मान करायचं आहे. आकाश पाटील आपण आपल्या शुभ असते त्यांचंही स्वागत आणि सन्मान करायचं आहे. सो बॅक टू क्रिकेट नाव. सामन्याला लगेच सुरुवात होणार आहे. मित्रांनो, आपण पाहतात RPL राहणाल प्रीमियर लीग, राहणाल गावचा सन्मान आणि राहणाल गावची एकता अखंडता जोपासणारी स्पर्धा RPL. 37 बॅटिंग पॉवर प्ले 47 झालेत, बनवायचे तुम्हाला 83, म्हणजे अजूनही 12 बॉल 36 रनची गरज आहे. बॅटिंग पॉवर प्ले सुरू झाला. पहिलाच बॉल डावा स्टिकच्या भरपूर बाहेर आणि अंपायरचा इशारा वाईट बॉल. राहणाल गावामध्ये भावेश नावं तरी किती आहेत. अजून एक भावेश बॉलिंग मार्कवरती, आधी एक बॅटिंग मध्ये तो आउट झाला. नंतर तुम्ही आता पाहता अजून एक गोलंदाज इथे बॉलिंग करताना भावेश चौधरी. बॅटिंग अतिशय चांगली केली भावेशनं. 3 बॉल 3 षटकार मारले होते पहिल्या सत्रामध्ये खेळताना. इथे मात्र दिशा टप्पा सापडत नाहीये गोलंदाज भावेशला. लगातारच्या 2 रन एक्स्ट्रा आलेत आणि आता याच धावा सर उपयुक्त ठरतील, कारण आता समीकरण असं आहे की 12 बॉल 34 रन करायच्यात. आणि ओंकार आपण बघितले की नॉन स्ट्रायकरला उभा सुद्धा आहे भावेश. आणि भावेशचा एक आगळा अंदाज. पहिल्या दिवशी वेगळा लुक होता, आज थोडासा वेगळा लुक आहे. भावेश नॉन स्ट्रायकरला उभा आहे. आणि क्रिकेटरना सध्या भरपूर डेव्हलप होतं. स्टायलिश क्रिकेटर देखील अनेक आपली स्वतःची ओळख निर्माण करत असतात. जाऊया मॅच मध्ये जिथे प्रचंड गती होती या बॉलवरती. हाफ ट्रॅकर होता, ऑन साइडला मिड विकेटला बॉल वळवला होता आडवा बॅटनं आणि 2 रन फलकावरती ऍड केल्या जातील. टीमची टोटल 2 ने पुढे जाते, 51 पर्यंत जाऊन पोहोचलाय. आणि भावेश चौधरीने जी बॅटिंग केली, 35 धावेचा जो झुंजार खेळ त्यानं साकारला, त्याच्याच खेळाच्या आधारावरती 82 पर्यंत पोहोचू शकला. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करताना यश 11 राहणार संघ. यशवंत स्मृती समोर 83चे टार्गेट. इथे गती प्रचंड आणि फलंदाजाच्या अगदी समोरून हा बॉल निघून जातोय. सुरुवात जरी थोडीशी खराब झाली भावेशच्या बॉलिंगची, मात्र तदनंतर आता टप्पा लय त्याला सापडली आहे आणि आता चांगल्या टप्प्यावरती बॉलिंग करत असताना आपण भावेश चौधरीला पाहतोय. त्याची जी एक आगीवेगळी शैली आहे आणि त्याच्या अंगावरती परिधान केलेली जी येलो जर्सी आहे ती सांगतीये की या खेळाडून अनेक मॅचेस आपल्या टीमला जिंकून दिलेत. पुन्हा एकदा लाईन पाहावी लागेल अंपासला. आमच्याकडे वळत असताना बॉल डावा स्टिकच्या बाहेर आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एक बॉलर होता मायकल होल्डिंग, त्यानं कधीच वाईट बॉल टाकला नव्हता. कपिल देव निकन्स त्याच्या कारकिर्दीमध्ये नो बॉल त्यानं कधीच टाकला नाही. भिवंडी क्रिकेटमध्ये ऋषी पटेलच्या नावावरती तो विक्रम आहे, त्याच्या 20 वर्षामध्ये त्यानं नो बॉल कधी टाकला नाही. आणि भिवंडीचं असं क्रिकेट आहे जे सगळ्या रेकॉर्डसाठी जाणलं जातं आणि आज राहणार हे गाव सगळे रेकॉर्ड मोडत असताना भावेश चौधरी. पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लेन ऑन साइडला मिस टायमिंग, मिड विकेटला बॉल हवेत, क्षेत्ररक्षक खाली, त्यानं घेतली आहे कॅच आणि फलंदाज होईल बाद आणि लागेल धक्का. बॅटिंग करणाऱ्या यशवंत स्मृती राहणार संघाला अगदी अडचणीमध्ये संघ. फाईट टू फिनिश गरजेची आहे. तिथे मात्र एकही फलंदाज टीमला साथ देत नाहीये. एका मागोमाग एक फलंदाज सांगतोय तू चल मैं आया, फलंदाज बाद. सपने में मिलती है वो कुड़ी मेरे सपने में मिलती है. यस, विद्यमान उपसरपंच प्रदीपजी पाटील अर्थात पप्पूसेठ पाटील यांचं आगमन झाले. आपलं हार्दिक स्वागत आहे. वेलकम. ओव्हर द विकेट, व्हॉट अ शॉट ऑन साइडला नटरा स्टाईल. सांगत असताना फलंदाज शर्यत अजून संपली नाही, कारण अजून मी हारलो नाही. षटकार आला आणि टीमची टोटल 6 ने पुढे सरकतीये. धावफलकावरती धावा 58, बनवायच्या 83, म्हणजे आता समीकरण उरलंय. येणारे बॉल बाकी आहेत अजूनही इथनं 8 आणि जिंकण्यासाठी 25 धावेची गरज. 8 बॉल 25 धावा.
मॅच मध्ये आला ट्विस्ट, कारण आता मारल्या फलंदाजानं हा 6 आणि आता फलंदाजाला सांगावं लागेल मंजिल मिले ना मिले ये तो मुकद्दर की बात है, हम कोशिश भी ना करें ये तो गलत बात है. जिंदगी हनुमानजी नाईक जख्मों से यांचे भरी है. आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक स्वागत आहे. फिलहाल वक्त को मरम बनाना सीख लो. अरे हारना तो एक दिन मौत से भी है. फिलहाल राहनाल प्रीमियर लीग में लढना सीख लो. फाईन लेगला चौकार येत असताना 4 रन ऍड झाले टीमच्या टोटल मध्ये. संघ जातो 62 वरती. गवीसर समीकरण उरले 7 बॉल 21. काय म्हणाल? यस सर, राजेंद्रजी भोईर यांचं आगमन झालेलं आहे. आज मध्ये कलरफुल टी शर्ट नाही आहे. राजेंद्र भोईर आपलं हार्दिक स्वागत आहे. वेलकम. विकासजी नाईक आपलंही खूप खूप स्वागत आहे. आपण मान्यवर कक्षामध्ये स्थानापन्न व्हायचंय. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वॉट अ मॅच. फाईट करत असताना फलंदाज इथे बॉडीला जाऊन बॉल आदळतोय. एक सिंगल मेल आणि आता समीकरण उरतंय 6 बॉल 20 धावेची गरज. शेवटचं निर्णायक षटक. 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी रन्स करायच्यात 20. आणि या स्पर्धेचा नियम आहे, मॅच बरोबरी सुटली तर सुपर ओव्हर. यस, 6 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता. आपण जो सामना पाहतोय, पहिला सेमीफायनलचा सामना, पहिली सुपर फोर मध्ये लढत यशवंत स्मृती विरुद्ध यश 11 राहणार आणि यशवंत स्मृती संघासमोर टार्गेट जे ठेवलं होतं 83 धावांचं आणि 83 धावांचा लक्षाचा पाठलाग करताना मात्र आता पण धावसंख्या झाली 63. 6 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता. म्हणजे अजूनही सामना हा 50-50 अवस्थेमध्ये काही होऊ शकतं. नथिंग इज इम्पॉसिबल. आणि इम्पॉसिबल मध्ये दडलेलं असं सगळ्यात महत्वाचं काय, तुम्हाला आत्मविश्वास देणारा शब्द. आय एम पॉसिबल, मी करू शकतो. आय कॅन डू इट. तो आत्मविश्वास आता भावेश या खेळाडूला दाखवावा लागेल. कारण शेवटच्या बॉलवरती सिंगल आली, भावेशकडे स्ट्राईक आहे. 6 बॉल 20 रन करायचे आहेत. एक छोटीशी टीम मीटिंग झाली टीम यश 11 राहणार मध्ये आणि त्यामधून विकल्प निवडला गेला, विश्वास दाखवला गेला. शेवटच्या षटकामध्ये बॉलर अजून एक भावेश माळी. एका मॅच मध्ये 5 भावेश पाहायला मिळाले. अजून एक भावेश माळी. सगळ्यात मोठी डोकेदुखी ही काय असते तर स्कोररसाठी, कारण टेनिस बॉल क्रिकेटचं स्कोर कार्ड तितकंसं शॉर्ट असतं बुक आणि त्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी ऍडजस्ट करणं आणि ते देखील एखाद्या प्रीमियर लीग मध्ये भरपूर कठीण होऊन बसतात. बट ज्ञानेश्वर मुकादम मास्टर ब्रेन आहेत. अतिशय चांगली कामगिरी ॲज अ स्कोरर त्यांच्या माध्यमातून या RPL 2021 मध्ये. नुकतीच भिवंडी प्रीमियर लीग देखील पार पडली. ती स्पर्धा देखील कव्हर करण्याची संधी मिळाली. काऊ कॉर्नरला सर मिसफिल्ड, 2 रन ऍड झालेत. काय म्हणाल सर, एका बाजूला जो संघर्ष भावेश करतोय, बॅटिंग करणाऱ्या टीमचा भावेश, त्याच्याबद्दल काय म्हणाल? कारण आता 5 बॉल 18 रन आणि अजूनही कुठे मनसुबे त्याचे कमी झाले नाहीयेत. इरादे त्यांना स्पष्ट केलेत. यस, संघर्ष तर करावाच लागणार आहे, कारण जीवन एक संघर्ष आहे आणि क्रिकेटमध्ये जर संघर्ष बघायला मिळतो आणि संघर्ष केल्याशिवाय काही मिळणारच नाहीये. ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा ऑन साइडला आडवा बॅटनं पाठवला. हा बॉल डीप मध्ये जातोय. क्षेत्ररक्षक आलेत भरपूर वेगानं. दुसरी धाव मागणी ठरू शकेल. थ्रो चांगला आलाय. मग ऐन मुवमेंटला बॉल बाउन्स झाला. चेंडू टाकला भावेशनं, बॉल मारला भावेशनं. यष्टीरक्षक भावेश, सगळीकडे एकच नाव. मग संधी आहे एका नावाला हायलाइट होण्याची, ती म्हणजे बॅट्समन भावेशला. त्यानं जर 4 बॉल मध्ये उर्वरित 16 रन केल्या तर या खेळाडूचं नाव मात्र राहणार प्रीमियर लीग आणि हे RPLचं क्रीडांगण येणारे 5 ते 6 वर्ष मुळीच विसरू शकणार नाहीये. कारण जिंकण्याचं फायनल मध्ये इंटर होण्याचं जे स्वप्न पाहतीये प्रतिस्पर्धी टीम, ते उद्ध्वस्त करण्याची ताकद या खेळाडूकडे आहे. मग आता त्याच खेळाडूला बीट केलंय आणि आता मॅच अगदी लांब जात असताना, कारण आता 3 बॉल जे शिल्लक आहेत, 3ही बॉलवरती 2 षटकार 1 चौकार गरजेचं आहे. मोठे फटके आणि या मैदानावरती धावा बनवणं तितकंसं कठीण आहे. सामना आता थोडासा झुंकत असताना यावी फटका चांगला आहे. बॅटमधनं स्वीट साऊंड टॅक आणि बॉल जातोय लॉंग ऑफ. बाउंड्री लाईनच्या वरतून
साईड स्क्रीन वरून आकाशातून खाली येत असताना आउट ऑफ द पार्क, षटकार. सातों जन्म तुझको पाते गोरी तेरे नैन दोन बॉल 10 आणि 9 रन जर आल्या तर मॅच सुपर ओव्हर. हार नाहीये मंजूर भावेशला, तर जिंकणं आहे जरूर यश 11 राहणारला. एकच असा बॅट्समन आहे जो लढतोय शेवटच्या टप्प्यापर्यंत, आणि आयुष्यात हार तोपर्यंत मानू नका मित्रांनो जोपर्यंत तुमच्या फोटोवरती हार चढत नाही. अजून एक चांगला फटका आता क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये घेतलीये कॅच, आणि फायनलचे दरवाजे कुठेतरी आता खुले होत असताना आणि थोडासा नाराज होता भावेश, कारण आता एक बॉल 10 रनची गरज. आणि आता मात्र यश 11 राहणार हा संघ अगदी फायनल मध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत, पण अजूनही सामना संपलेला नाहीये ओंकार, कारण एक चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता आहे. आंतरराष्ट्रीय खेळामध्ये एका चेंडूमध्ये 21 धावा सुद्धा झालेल्या आहेत. जो हाय स्कोरिंग सामना झाला होता त्या सामन्यामध्ये एका चेंडूमध्ये 21 धावा झाल्या होत्या. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये 6 बॉल 60 होताना आम्ही पाहिलेत. 6 बॉल 43 चेस करताना दीपू माईला पाहिलाय. 5 बॉल मध्ये 37 नुकत्याच आम्ही किंजल स्पोर्ट मध्ये चेस होताना पाहिल्या. मात्र इथे 1 बॉल 10 हा बॉल कुठेतरी हाफ ट्रॅकर होता सर. इथे मोठा फटका यायलाच हवा होता भावेशच्या बॅट मधून, म्हणून थोडासा नाराज झाला स्वतःवरती भावेश की संधी होती, त्या संधीचं सोनं मी करू शकलो नाही. आणि संधी आहे ना मित्रांनो चात बुडवलेल्या बिस्किटासारखी असते, थोडा वेळ जरी लागला हातातून बिस्किट जसं निसटतं तशी संधी निसटलीच समजा. 1 बॉल 10 रन. भावेश माई आणि हा फेअर बॉल, आणि टीम यश 11 राहणार रीच इन मेगा फायनल. लगातार 4 सामने जिंकून फायनल मध्ये रुबाबात अगदी थाटात दाखल होतोय यश 11 राहणार. त्यांचं अभिनंदन आणि हार्ड लक यशवंत स्मृती राहणार क्रिकेट संघाचं. यस, आमचे स्कॉरर ज्ञानेश्वर मुकादम मॅन ऑफ द मॅचचे मानकरी त्यांची नावं आमच्यापर्यंत पोहोचवायची आहेत, पण तत्पूर्वी आम्ही स्वागत आणि सन्मान करणार आहोत. ते म्हणजे विकासजी नाईक उद्योगपती राहणार यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. यस, विकासजी नाईक यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. गीतेश माळी आपण आपल्या शुभास्ते यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. विकासजी नाईक यांचं स्वागत आणि सन्मान केला जाईल. त्यानंतर वळतोय मित्रांनो आम्ही मॅन ऑफ द मॅच. सर्वप्रथम 40+ मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार विजय चौधरी इज द मॅन ऑफ द मॅच 40+. विजय चौधरी आपण यायचंय कारण अतिशय चांगली सुरुवात आपल्या संघाला करून दिली होती. वेल बिगन इज हाफ डन. विजय चौधरी आपण यायचंय. विजयास मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार पहिल्यांदा जो पुरस्कार दिला जाईल तो म्हणजे किशोर बाळाराम पाटील यांनी स्पॉन्सर केलेला गिफ्ट. सर्वप्रथम किशोर बाळाराम पाटील यांनी स्पॉन्सर केलेला गिफ्ट विजयास देण्यात येईल.
क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. नेक्स्ट मॅच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. सर्वप्रथम किशोर बाळाराम पाटील यांनी स्पॉन्सर केलेलं जे गिफ्ट आहे 40+, यस विजय इज द मॅन ऑफ द मॅच, आणि हे देण्याची विनंती मी करतोय. जयदास मडवी आपण आपल्या शुभ हस्ते प्रदान करायचंय. जयदास मडवी याचे शुभ हस्ते द्यायचं. त्यानंतर प्रताप मारुती पाटील यांनी स्पॉन्सर केलेलं गिफ्ट राजेंद्रजी मडवी आपण आपल्या शुभ हस्ते हे प्रदान करायचे. विद्यमान सरपंच ग्रामपंचायत राहणार. त्यानंतर सिद्धार्थ तानाजी पाटील यांनी स्पॉन्सर केलेलं जे गिफ्ट आहे ते देण्याची विनंती मी करणार आहे. आमचे नामदेवजी पाटील तंटामुक्ती अध्यक्ष आपण आपल्या शुभ हस्ते हे प्रदान करायचं आहे. त्यानंतर तनय प्रदीप पाटील यांनी स्पॉन्सर केलेलं गिफ्ट बॉक्स राकेशजी गायकवाड विद्यमान पोलीस पाटील आपण आपल्या शुभ हस्ते प्रदान करायचं आहे. त्यानंतर भावेश चौधरी आपण यायचंय. सो वेल प्लेड विजय आणि बेस्ट लक फॉर फायनल. विजय चौधरीसाठी प्रदीपजी पाटील जे विद्यमान उपसरपंच आहेत ग्रामपंचायत राहणारचे त्यांच्याकडनं त्यांनी स्पॉन्सर केलेले आहेत आणि त्यांनाच विनंती करतो मी की आपण आपल्या शुभ हस्ते 1000 रुपीज 1000 रुपये द्यायचे आहेत. विजय यस. सो विजय वेल प्लेड अँड बेस्ट लक फॉर फायनल. त्यानंतर भावेश चौधरी काय खेळी केली होती. 35 धावांची तुफानी खेळी केली होती आणि लागोपाठ 3 षटकारी मारले होते आणि विजयामध्ये सिंहाचा वाटा उचलला होता. लायन सेर भावेश चौधरी इज द मॅन ऑफ द मॅच. सर्वप्रथम ग्रामपंचायत राहणार यांच्याकडून स्पॉन्सर झालेली आकर्षक ट्रॉफी ही मी देण्याची विनंती करणार आहे. अभिमन्यूजी माळी आपण आपल्या शुभ हस्ते प्रदान करायची आहे जे आम्हाला स्पॉन्सर केलेली आहे ग्रामपंचायत राहणार. त्यानंतर आमचे ज्यांची या स्पर्धेसाठी अपार मेहनत आहे आमचे रमेशजी तरे यांनी स्पॉन्सर केलेला कलरफुल टी शर्ट प्रमोदजी भोईर आपण आपल्या शुभ हस्ते प्रदान करायचं आहे जो आम्हाला रमेशजी तरे यांनी स्पॉन्सर केलेला आहे. आणि स्पर्धा संपन्न करण्यासाठी क्या बात आहे भावेश, बॅक टू बॅक दोन्ही कलर एकच दिसतात म्हणजे बॅक टू बॅक मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार पटकावलेला दिसतोय. त्यानंतर रवींद्र मारुती पाटील यांनी स्पॉन्सर केलेला रिओ बॉक्स हे मी देण्याची विनंती करतोय.